आचार्यजी, बऱ्याच विमान अपघातात पक्ष्यांची धडक म्हणजेच बर्ड हिट हे कारण सांगितलं जातं. तर बर्ड हिटचा पण क्लायमेट चेंज सोबत संबंध आहे का? हो, अगदी खरं आहे. क्लायमेट चेंजमुळे तापमान वाढतं आणि त्याचा पक्ष्यांच्या हालचालींवर जो परिणाम होतो तो विमानांसाठी खूप धोकादायक ठरतो. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे जेव्हा जमिनीजवळची हवा गरम असते, जसं की आता उन्हाळा सुरू आहे, तेव्हा वर जाणारे थर्मल करंट्स तयार होतात. गरम हवा वर जाते ना, त्यामुळे असे थर्मल अपड्राफ्ट्स किंवा थर्मल करंट्स तयार होतात, ते वर जातात. आता जे मोठे पक्षी असतात, चील, गिधाडं, गरुड वगैरे हे सगळे असतात ना, त्यांना सोपं जातं की वरच्या बाजूला एक करंट जात आहे, असा जो त्यांना पंखांचा वापर न करता किंवा कमी वापर करून वर जायला मदत करतो. त्या करंटच्या सहाय्याने ते सहज उंचीवर पोहोचतात आणि ते अशा उंचीवर पोहोचतात जिथे एअरक्राफ्ट्स ऑपरेट करतात. हे थर्मल करंट जे असतात आणि या थर्मल करंटच्या सहाय्याने जे पक्षीवर पोहोचतात, त्यामुळे आपण पाहतोय की ते विमानाच्या बर्ड हिट घटनेची शक्यता वाढवतात. ही पहिली गोष्ट झाली. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला माहीत आहे की पक्षी सर्वात जास्त ऍक्टिव्ह कधी असतात? सकाळी आणि संध्याकाळी. सकाळ होतात चिमण्या चिवचिवायला लागतात आणि संध्याकाळी ही बर्ड ऍक्टिव्हिटी खूप वाढते. आता क्लायमेट चेंजमुळे दुपारच्या वेळेस इतकी उष्णता असते की विमानं त्यावेळी उडवणं कठीण होतं, कारण एअर डेन्सिटी इतकी कमी होते की त्यामुळे विमानांचा टाइम टेबल सकाळ आणि संध्याकाळकडे शिफ्ट होतो. पण हाच तो वेळ असतो जेव्हा पक्षी सगळ्यात जास्त ऍक्टिव्ह असतात आकाशात. मग त्याने बर्ड हिटची शक्यता अजून वाढते. हे दुसरं कारण आहे. आणखी एक मुद्दा असा की जेव्हा क्लायमेट चेंजमुळे तापमान वाढतं आणि एअर डेन्सिटी कमी होते आणि त्यामुळे विमानाचा जो क्लाइंब रेट म्हणजे वर जाण्याचा वेग असतो तो कमी होतो. म्हणजे विमान हळूहळू वर जातं आणि पक्षी जिथे फिरत असतात त्या झोनमध्ये जास्त वेळ राहतं. जर विमान आपल्या नेहमीच्या क्लाइंब रेटनी वर जात असेल तर ते कमी वेळासाठी बर्ड झोनमध्ये राहील, पण विमान जास्त वेळ बर्ड झोनमध्ये राहतं. यामुळे जो विमानासाठी एक धोका असतो बर्ड हिटचा, तो धोका क्लायमेट चेंजनी अजून वाढवला आहे. आता जी दुर्घटना झालीये तिच्या बाबतीत नेमकं काय झालं हे तर एक्सपर्ट्स तपासूनच सांगू शकतील. त्यासाठी चौकशी होईल, वेगवेगळ्या दृष्टीने पाहिलं जाईल, पुरावे जमा केले जातील वगैरे. पण आतापर्यंत जे अंदाज येत आहेत त्यामध्ये हेही एक कारण मानलं जातंय की कदाचित हा प्रकार बर्ड हिटमुळे झाला असेल.